सर्वांना नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या फुले आंबेडकर अध्यासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या 2 दिनांच्या निमित्ताने या व्याख्यानमालेचं आयोजन होत आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी सुरुवातीलाच या विद्यापीठाचा आणि अध्यासनाचा आभार मानतो, की त्यांनी मला या निमित्ताने शिक्षण विषयक प्रश्नावरती विचार व्यक्त करण्याची संधी दिली. मी आता माझ्या विषयाकडे येतो. वेळ कमी आहे आणि विषय खूप मोठा आहे. म्हणून मी कमीत कमी शब्दांमध्ये आणि सूत्ररूपाने मांडण्याचा प्रयत्न करेल. बरेचसे तपशील वगळावे लागतील. या सर्वांची जाणीव आपल्याला आहे. एक गंभीर असा पेच प्रसंग भारतामध्ये उद्भवलेला आहे आणि आपण आपल्या सर्वांना त्याला सामोरं जायचं आहे आणि हा पेच प्रसंग हा विशिष्ट अशा शैक्षणिक मागासलेपणाचा आहे. हे मागासलेपण अनेक अशा अहवालांनी सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रकारच्या निर्देशांकांनी देखील त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. जगामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सर्वात मागासलेले जे देश आहेत, त्या देशांमध्ये भारताचा उल्लेख केला जातो. जगामधले सर्वात जास्त निरक्षर लोक हे भारतामध्ये आहेत. जगातल्या सर्वात जास्त निरक्षर स्त्रिया ह्या भारतामध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट हा लिहिला जातो, त्या अहवालामध्ये शैक्षणिक विकासाचा एक निकष असतो आणि निर्देशांक सुद्धा एक तयार केला जातो. एक क्रमवारी तयार केली जाते. या क्रमवारीमध्ये भारत 30, 128, 135 असा राहिलेला आहे. म्हणजे 200 देश आहेत जगामध्ये सर्व मिळून आणि त्यामध्ये जवळपास 130, 28, 135, 34 देश हे शैक्षणिक विकासाच्या निकषावरती भारताच्या पुढे आहेत. जगातल्या सर्वोत्कृष्ट 100, 200, 250 जे विद्यापीठांच्या याद्या तयार केल्या जातात, त्यामध्ये भारताचा जे सर्वोत्कृष्ट विद्यापीठं असतात, ते बऱ्याच वेळा येत नाहीत. कधी-कधी 250 विद्यापीठांच्या यादीमध्ये मग पहिला एक कुठलंतरी विद्यापीठ येतं किंवा IITचा उल्लेख केला जातो. जगामध्ये सर्वात जास्त उद्धृत केलेले जे लेखक आहेत, त्यांची एक यादी तयार करण्यात आली होती आणि 4,000 सर्वात जास्त उद्धृत केलेल्या लेखकांमध्ये भारताचे केवळ 4 अभ्यासक होते. म्हणजे असे संशोधक त्यांच्या संशोधनाचा उपयोग हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असतो. अशा 4,000 सर्वोत्कृष्ट संशोधकांमध्ये भारतातले केवळ 4 असावेत. यातूनही आपल्याला भारतीय शिक्षणाच्या गुणवत्तेचा एक प्रश्न किती गंभीर आहे, हा दिसून येतो. मध्यंतरी म्हणजे खूप वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी अमर्त्य सेन यांनी एक व्याख्यान दिलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं, की भारतीय शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो अ, विस्ताराचा नाही तर गुणवत्तेचा आहे. तर खरं तर असं नाही आहे. भारतीय शिक्षणाचा प्रश्न हा दुहेरी आहे किमान. तर तो ज्या अ, एका अर्थाने तो गुणवत्तेचा आहे, त्याचप्रमाणे तो एकूणच शिक्षणाच्या विस्ताराचा देखील आहे, शिक्षणाच्या प्रसाराचा देखील आहे आणि या दोन्ही आघाड्यांवरती आपण असं पाहतो, की भारत हा एका अर्थाने पिछाडीवरती आहे. भारत हा एक मागासलेपण जपतो आहे. आणि या मागासलेपणाची पुरेशी मीमांसा भारतामध्ये होत नाही. अनेक अहवाल लिहिले जातात. अनेक प्रकार ची विधानं केली जातात. अनेक प्रकारचं संशोधनही केलं जातं. पण या अहवालांमध्ये, या संशोधनामध्ये हा जो अतिविशाल हा जो प्रश्न आहे शैक्षणिक मागासलेपणाच्या, जे गुणात्मक आहे आणि संख्यात्मक आहे,
त्याचा उल्लेख बऱ्याच वेळा टाळला जातो. उल्लेख जर केला गेला, तर त्याची कारणमीमांसा टाळली जाते आणि हा आत्ता भारताचं जे मागासलेपण आहे, ते आर्थिक देखील आहे. एका अर्थाने सामाजिक देखील आहे. तर या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाला शैक्षणिक मागासलेपण किती जबाबदार आहे? ह्या अनुषंगाने देखील आपण पाहिलं पाहिजे. तुमच्यापैकी अनेक लोकांना मंडल आयोगाच्या निकषांची माहिती असेल, की मंडल आयोगाने मागासलेपणाचे जे निकष ठरवले होते, त्या 4 निकषांमध्ये एक निकष हा शैक्षणिक मागासलेपणाचा होता. तर शैक्षणिक मागासलेपण हे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाला दृढ करतं. शैक्षणिक मागासलेपण हे एका अर्थाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामध्ये वाढ करत असतं. हे भारतामध्ये आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे. तर ही मागासलेपणाची स्थिती भारतामध्ये का आहे? हा प्रश्न एका अर्थाने पूर्णतः समाधानकारक याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा भारतामध्ये मनापासून केला जात नाही. राज्यकर्त्यांकडूनही केला जात नाही आणि शिक्षण विषयाचे जे अभ्यासक असतात ते देखील या मागासलेपणाच्या प्रश्नाला पूर्ण ताकदीनिशी भिडत नाहीत. आणि म्हणून मग वारंवार हा प्रश्न सामाजिक चळवळींमध्ये चर्चेला जातो. सामाजिक चळवळीमध्ये अभ्यासक असतात, कार्यकर्ते असतात आणि त्यांच्यापुढे हा एक मोठा प्रश्न म्हणून एक तयार होत असतो. आणि हा प्रश्न जेव्हा-जेव्हा शिक्षण प्रश्नाची चर्चा होते, म्हणजे आता भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची चर्चा सुरू आहे. तर अशा चर्चेवेळी सुद्धा हा प्रश्न खूप खुबीने टाळला जातो आणि म्हणून पुन्हा-पुन्हा या प्रश्नाकडे आपल्याला यावं लागतं. हे जे व्याख्यान आहे, हे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे आणि याचा विषय देखील मग असा आहे, की आपण या 2 महान व्यक्तींच्या शैक्षणिक विचारांना कसं समजून घेतलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवरती आपण या दोघांच्या शैक्षणिक विचारांकडे पाहणार आहोत. पहिला एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, की शिक्षणाचं आधुनिक काळामध्ये नेमकं प्रयोजन काय असतं? तर आपण असं बरेच लोक गृहीत धरतो, की शिक्षण हे मुळातच ते प्रागतिक असतं, मुळातच ते मुक्तिगामी असतं किंवा शिक्षण व्यवस्था जी असते, ती शिक्षण व्यवस्था ही तटस्थपणे काम करत असते, ती निरपेक्षपणे काम करत असते आणि ती सर्व समूहाला, सर्व जनतेला, सर्व जे एखाद्या समाजाचे सदस्य असतात, त्या सर्व सदस्यांना समतेने अ, एक समत्वाच्या भावाने शिक्षण व्यवस्था ही लाभांकित करत असते. तर ह्या ज्या साऱ्या धारणा आहेत, ह्या अतिशय भाबड्या अशा प्रकारच्या धारणा आहेत. आपण जर भारताचा शिक्षणाचा इतिहास पाहिला, तर आपल्या हे सहजपणे लक्षात येतं, की भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा जो संघर्ष झालेला होता, तो ज्ञानासाठी झालेला होता. म्हणजे रामायण महाभारतांसारखे जे महाकाव्य आहेत किंवा इतरही अनेक जे धार्मिक ग्रंथ आहेत, या सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये आपल्याला असं दिसतं, की शिक्षणाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा भारतामध्ये अतिशय प्रधान, खरं तर तो मध्यवर्ती म्हणजे ज्ञानाचा मुद्दा, हा एक मध्यवर्ती मुद्दा हा भारतीय इतिहासामध्ये राहिलेला होता. आधुनिक काळामध्ये सुद्धा असं होत नाही, की सर्व जे समूह आहेत, सर्व जे सदस्य असतात, या सदस्यांना, समूहांना खूप उदारपणे, खूप सकारात्मक दृष्टीने विचार करून सर्वांना शिक्षणाचा म्हणजे ज्ञानाचं वाटप केलं जातं. असं खरं तर जगभर सहजपणे घडलं, असं आपल्याला जगाचा इतिहास दिसत नाही. आपण ज्योतिराव फुल्यांचा जर संपूर्ण झगडा जर पाहिला, तर आपल्याला असं दिसतंय, की एक फार मोठा झगडा हा वसाहती काळामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी करावा लागला. ज्योतिराव फुल्यांप्रमाणेच असाच प्रकारचा झगडा करणारे एक अभ्यासक हे अल्जेरियामध्ये होते. त्यांचं नाव आहे फ्रान्स फेनॉन. तर फेनॉन यांनी सुद्धा अल्जेरियाचा अनुभव जो दिला तो फुल्यांसारखाच अनुभव आहे, की त्यांनी देखील अशी एक भूमिका घेतली, की वसाहतीक जी सत्ता होती, म्हणजे जे फ्रेंच राज्यकर्ते अल्जेरियावरती राज्य करत होते, त्या फ्रेंच राज्यकर्त्यांना अल्जेरियामधल्या जनतेला शिक्षित करण्यामध्ये त्यांचे काही हितसंबंध नव्हते.
आणि भारतामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती, की भारतासारख्या प्रदेशामध्ये ब्रिटिश ज्या प्रकारच्या शिक्षण सुधारणा करू पाहत होते, त्या शिक्षण सुधारणांवरती अनेक प्रकारचे प्रभाव हे कार्यरत होते. म्हणजे अमेरिकन लोक जो अनुभव होता ब्रिटिशांचा एक वसाहती सत्ता म्हणून, म्हणजे अमेरिका ही ब्रिटिशांची वसाहत होती आणि अमेरिकेमध्ये शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे आपल्याला अमेरिका ही एक वसाहत म्हणून गमवावी लागली. अशा प्रकारची एक विधानं, अशा प्रकारचे चा युक्तिवाद हा ब्रिटिश संसदेमध्ये हा 18व्या शतकाच्या शेवटी हा केला जात होता. आणि त्याचा प्रभाव असा झाला, की भारतासारखी मोठी वसाहत जी आहे, या वसाहतीमध्ये ज्या प्रकारची शिक्षण धोरणं राबवायची आहेत, त्या शिक्षण धोरणांवरती आपण अंकुश ठेवला पाहिजे. विशिष्ट अशा प्रकारचे निर्बंध आणले पाहिजे. हा जो विचार होता, हा विचार हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रभावी असा विचार होता. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला भारतामधल्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात जे काही घडत होतं, त्यामध्ये दिसून येतो. आणि आपल्याला असं दिसतं, की ज्या पुण्यामध्ये ज्योतिराव फुल्यांनी शिक्षण विषयक संपूर्ण कारकिर्दीला सुरुवात केली, त्या पुण्यामध्ये आपल्या ब्रिटिशांची जी लगतची जी पार्श्वभूमी होती, ती पार्श्वभूमी ही पेशवाईची होती. म्हणजे ब्रिटिशांना सत्ता जी मिळवावी लागलेली होती, ती पेशवाईकडनं मिळवावी लागलेली होती. आणि या पेशवाईचा एक मोठा अभ्यास त्या कालखंडाचा, हा साक्षात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने केलेला होता. जो जेव्हा पेशवाई संपवणारी ज्या लढाया झाल्या, खडकीपासून ते भीमा कोरेगावपर्यंत, त्या लढायांच्या दरम्यान हा जो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होता, हा त्या पुणे प्रदेशामध्ये तो ब्रिटिशांचा एजंट म्हणजे वकील म्हणून काम करत होता. नंतर तो त्या डेक्कन परिसराचा कमिशनर झाला आणि लगोलग मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला. तर हा जो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा जो अधिकारी होता, त्याने दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द पाहिली होती आणि म्हणून अतिशय सावधगिरीने पुणे प्रांतामध्ये शिक्षण विषयक सुधारणा करण्याकडे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा कल होता. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा व्हिग या पंथाचा एक प्रकारचा प्रशासक होता आणि पुणे शहरामध्ये ब्रिटिशांकडून पेशव्यांकडून सत्तेचं जे हस्तांतरण झालं 1818 मध्ये, तेव्हा खूप सावधगिरीने पावलं उचलत एल्फिन्स्टनने पुण्यामधले जे ब्राह्मण होते आणि वाई आणि नाशिक या परिसरामधलं जो ब्रह्मवृंद होता, तो नाराज होणार नाही याची एक मोठी काळजी एल्फिन्स्टनने घेतलेली होती. सर्वसामान्यपणे सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, या भूमिकेपासून एल्फिन्स्टनने माघार घेतली. या संदर्भातले झगडे हे कोकणामध्ये झाले, पुण्यामध्ये सुद्धा झाले. पण ब्रिटिश प्रशासक जे होते एल्फिन्स्टन सारखे, हे प्रशासक हे उदार अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या भूमिकेमध्ये नव्हते आणि अशा विशिष्ट अ, पारंपरिक वसाहतवादाचा जो अनुभव हा पुणे परिसराला येत होता, या पार्श्वभूमीवरती ज्योतिराव फुल्यांचा उदय आहे. त्यामुळे एखाद्या महान अशा अभ्यासकाचा, व्यक्तीचा म्हणजे ज्याला आपण पारंपरिक भाषेमध्ये महापुरुष म्हणतो. तर अशा महापुरुषाचा उदय जो असतो, तो उदय कोणत्या पार्श्वभूमीवरती होतो, ते देखील आपण पाहणे आवश्यक होतं. तर पुणे प्रांत जो होता, तो प्रांत हा अतिशय अ, अ, अतिशय पारंपरिक अशा प्रकारच्या शिक्षण विषयक चा एक अनुभव पुण्यामधली जनता ही घेत होती. एल्फिन्स्टनने दक्षिणा प्रथा बंद केली खरी, पण दक्षिणा प्रथेतला मोठा जो अ, अ, हिस्सा होता म्हणजे एक मोठा जो भाग होता आर्थिक असा, तो त्याने संस्कृत पाठशाळा सुरू करण्यासाठी वापरलेला होता. आणि कोकणापासून पुण्यापर्यंत जी मागणी होती शिक्षणाच्या विस्ताराची, त्या विस्तारावरती अंकुश ठेवण्याची भूमिका ही एल्फिन्स्टनने घेतलेली होती. तर या पार्श्वभूमीवरती ज्योतिराव फुल्यांचा उदय हा एक प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत म्हणून होतो. आणि मग फुल्यांचा एक झगडा हा पुणे शहरामध्ये सुरू होतो. हा जो झगडा आहे, हा झगड्याचं नेमकं स्वरूप काय आहे, हे आपल्याला 2 घटनांवरून दिसतं.
ज्योतिराव फुल्यांच्या कारकीर्द जी आहे, जी 1848च्या आसपास सुरू होते. ती कारकीर्द सुरुवातीचा जो काळ आहे, तो सुरुवातीचा काळ त्यांच्या आयुष्यामधला हा मोठा काळ अ, हा पुणे शहरामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सुरू करण्यामध्ये त्यांचा एक मोठा काळ, मोठी खरं तर श्रमशक्ती त्यांची ही खर्च त्यांना करावी लागली आणि त्याच्यामधला त्यांचा जो अनुभव होता, तो अनुभव हा फार काही असा उत्साहवर्धक, खूप आल्हाददायक अशा प्रकारचा अनुभव नव्हता. मोठा असा संघर्ष आहे, ज्या संघर्षाची एक जाणीव ही महाराष्ट्रातल्या सामान्यपणे सर्वांनाच आहे. म्हणून मी त्यातल्या तपशिलांमध्ये जाणार नाही. फक्त काही घटनांचा आणि काही अ, अ, प्रकारच्या त्यांच्या विचारांचा, भूमिकांचा उल्लेख करेल. तर एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण समजून घेतलाच पाहिजे तो असा आहे, की ज्योतिराव फुले हे त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात जी करतात, ती शैक्षणिक सुधारणांपासून करतात आणि या गोष्टीला स्वतःचं एक काही महत्त्व आहे. फुल्यांची तुलना ही कायम युरोपमधल्या अँटोनिओ ग्राम्शी या विचारवंताशी केली जाते. ती यासाठी की ग्राम्शीने एकूणच समाजामध्ये जे शोषण असतं, समाजामध्ये जी विषमता असते, त्या विषमतेची चिकित्सा करताना विषमतेच्या घडवणुकीमध्ये, विषमतेच्या रचनेमध्ये, विषमतेच्या पुनरुत्पादनामध्ये संस्कृतीची भूमिका काय असते? सांस्कृतिक घटक कसे काम करत असतात? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. ग्रामशी हा एक मार्क्सवादी चिंतक होता. पण मार्क्सवादामध्ये मागे पडत चाललेला जो सगळा संस्कृतीच्या चिकित्सेचा विचार होता, तो ग्रामशीने खूप ताकदीने, खूप प्रयत्नपूर्वक तो पुढे आणला आणि त्याने असं मांडलं, की राजकीय व्यवस्था जी असते, आर्थिक व्यवस्था जी असते, त्या व्यवस्थेच्या संवर्धनामध्ये म्हणजे तिच्या विकासामध्ये, तिच्या अस्तित्वामध्ये, तिच्या टिकून राहण्यामध्ये सांस्कृतिक घटक हे खूपच प्रभावीपणे काम करत असतात. आणि ही बाब जी अँटोनिओ ग्राम्शी 19व्या म्हणजे 20व्या शतकाच्या 4थ्या वगैरे दशकामध्ये मांडत होते. ती जवळपास 90 वर्ष आधी हे ज्योतिराव फुल्यांनी ताडलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची सुरुवात ही शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेपासून होते, याला विशेष असं महत्त्व आहे. कारण ज्ञानापासून पासून एक परावृत्त केल्या जाण्याची जी परंपरा भारतामध्ये दीर्घकाळ अस्तित्वात होती. त्यातून सर्व प्रकारच्या शोषणाची आणि वंचनेची एक सुरुवात होते. हे ज्योतिराव फुले चांगले जाणून होते. म्हणून 1848च्या आसपास शाळांची सुरुवात एक मालिका सुरू झाली स्त्रियांच्यासाठीच्या म्हणजे मुलींसाठीच्या आणि लगोलग त्यांनी 1852 मध्ये एका समाजाची स्थापना केली. ज्या सोसायटीचं नाव होतं सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एज्युकेशन अमंग द मांग्स अँड महार. तर मांग-महार हे म्हणजे त्या काळचे अस्पृश्य ह्या ज्या जाती होत्या, त्या जातींच्या साठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू करायला सुरुवात आधीच केलेली होती. पण एक औपचारिकरित्या त्यांनी 52 मध्ये अशा प्रकारच्या समाजाची स्थापना केली. सोसायटी म्हणजे एका संस्थेची स्थापना केली. तर ज्या समाजासाठी ज्योतिराव फुले हे शैक्षणिक संपूर्ण रचना ची आकारणी करतायत, उभारणी करतायत. त्यामध्ये 2 समाज घटक मुख्य आहेत. हे असे समाज घटक आहेत जे सर्वात तळाच्या ठिकाणी खरं तर समाजाच्या संपूर्ण संरचनेमध्ये बसवण्यात आलेले आहेत. एक आहेत स्त्रिया, ज्यांची लोकसंख्या समाजामध्ये जवळपास निम्मी असते आणि दुसरा जो वर्ग आहे, जो अलीकडच्या भाषेमध्ये आपण म्हणजे संविधानिक भाषेमध्ये शेड्यूल कास्ट असं म्हणतो. म्हणजे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य. तर हे 2 समूह जे आहेत, त्या समूहांसाठी ज्योतिराव फुले हे शैक्षणिक संपूर्ण प्रकल्प हा त्यांचा सुरू करतात. आणि त्यासाठी त्यांनी वापरलेली जी संकल्पना आहे, जी वारंवार आपल्याला दिसते, ती आहे ती स्त्री शूद्राती शूद्र. खरं म्हणजे ही एक विशिष्ट अशी एक संकल्पना आहे, जी भारतामधल्या मागासलेल्या वर्गाचं एका शब्दामध्ये ती व्याख्यांकित करते, की एका बाजूला स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया ह्या संख्येने
जवळपास निम्मे आहेत. दुसऱ्या बाजूला शूद्र आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो, ओ-बी-सी असं म्हणतो, शेतकरी समूह म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला अतिशूद्र आहेत. अतिशूद्र म्हणजे की अलीकडच्या भाषेमध्ये आपण संविधानिक भाषेमध्ये ज्यांना शेड्यूल कास्ट म्हणतो, शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणतो आणि नोमॅडिक आणि डिनोटिफाईड ज्या ट्राइब्स आहेत, त्यांचा उल्लेख आपल्याला अतिशूद्रांमध्ये करता येईल. तर अ, अ, हा एक मोठा वर्ग आहे आणि या सर्वांसाठी फुल्यांनी वापरलेला एकच शब्द तो स्त्री-शूद्र, अतिशूद्र असा होता आणि या समूहासाठी फुले त्यांच्या आयुष्याच्या म्हणजे त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला शैक्षणिक संस्थांची स्थापना करतात आणि इथे एक झगडा सुरू होतो. झगडा असा सुरू होतो, की ब्रिटिशांनी ज्योतिराव फुल्यांचा जो सत्कार घडवून आणला, म्हणजे मेजर कॅन्डीच्या उपस्थितीमध्ये जो विश्रामबाग वाड्यामध्ये सत्कार झाला. तर ह्या सत्कारामध्ये फुल्यांच्या स्त्रीविषयक शिक्षणाची नोंद घेण्यात येते. पण ज्योतिराव फुल्यांच्या जे इतर अ, अ, त्या तत्कालीन ज्या अस्पृश्य जाती होत्या, त्या अस्पृश्य जातींच्या शिक्षणाचा उल्लेख या सत्काराच्या वेळी करण्यात येत नाही. एक बाब आपण त्याची नीट नोंद घेतली पाहिजे. दुसरी एक बाब अशी आहे, की ह्या ज्या शाळा अस्पृश्यांसाठी ज्योतिराव फुल्यांना सुरू करायच्या होत्या, त्या शाळा त्यांना पुणे शहराच्या हद्दीमध्ये सुरू करता आल्या नाही. तर त्यांना त्या शहराच्या बाहेर जिथे अस्पृश्यांच्या वस्त्या होत्या, त्या अस्पृश्यांच्या वस्त्यांमध्येच ह्या शाळा त्यांना सुरू कराव्या लागलेल्या होत्या. त्यामुळे एका बाजूला ज्योतिराव फुले मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात जो संपूर्ण प्रयत्न करतायत सावित्रीबाईंना घेऊन, त्याला ब्रिटिश सरकारकडनं एक प्रकारचं उत्तेजन मिळायला लागतं. त्यामध्ये ब्रिटिश सरकारचे काही विशिष्ट अशा प्रकारचे हितसंबंध खाजगी प्रयत्न जे होत होते मुलींच्या शिक्षणाचे, त्याला उत्तेजन द्यायचं आणि आपण ते उदारमतवादी आहोत, जे एल्फिन्स्टनने वारंवार घोषणा करण्याचा प्रयत्न केला, की ब्रिटिशांची जी राजवट आहे, ती राजवट ही पूर्वीच्या राजवटींप्रमाणे ती असणार नाही. या एका भूमिकेला अधिमान्यता मिळवायची आणि ती अधिमान्यता मिळवण्यासाठी स्त्रियांचा जो प्रश्न आहे, म्हणजे पितृसत्तेचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न हा अधिमान्यतेसाठी वापरायचा. या एका भूमिकेतून स्त्रियांच्या शाळांच्या संदर्भामध्ये एक सीमित अर्थाने उदार अशी भूमिका हे पुणे आणि मुंबई परिसरातले जे ब्रिटिश जे अधिकारी होते, ते अधिकारी घेत होते. पण दुसऱ्या बाजूला ज्या अस्पृश्यांसाठी ज्या शाळा सुरू करण्यात येत होत्या, त्या शाळेंच्या संदर्भात मात्र अशा प्रकारची उदार भूमिका ही घेतली जात नव्हती. आणि इथे आपल्याला एक अंतस्थ झगडा हा फुल्यांचा दिसतोय. म्हणजे किती किती सूक्ष्मतेत जाऊन आपल्याला ह्या सगळ्या घटनाक्रम बघावा लागेल, हे त्यातनं लक्षात येतं. एक घटना अशी घडली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, की डेक्कन कॉलेज जे आजचं आहे, त्याचं पूर्वाश्रमीचं नाव हे पुना कॉलेज आणि त्याच्या आधीचं नाव संस्कृत पाठशाळा, जी 1820-21 च्या दरम्यान तिची स्थापना अ, झालेली होती. म्हणजे आज या घटनेला खरं तर बरोबर 200 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या शाळेच्या स्थापनेनंतर लगोलग पुण्यामधनं एक मोठी मागणी यायला लागली आणि ती मागणी होती, की या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण, इंग्रजीचा वर्ग हा सुरू करण्यात यावा. आणि हा वर्ग सुरू करण्यासाठीचा जो एक प्रयत्न आहे, तो विशिष्ट अशा इंग्रजी शिक्षणाच्या लाभाकडे बघणारा एक अभिजन वर्ग पुण्यामध्ये आकाराला येत होता. त्याने इंग्रजी शिक्षणाचं मोल जाणलं आणि संस्कृतपेक्षा आपण इंग्रजी शिक्षणाकडे वळलो पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. आता ही भूमिका त्या काळामध्ये जेव्हा घेतली गेली, तेव्हा त्याच्यावरती खूप मोठा त्याला विरोध झाला पुणे शहरामधून आणि एक शिष्टमंडळ आजच्या भाषेमध्ये आपण म्हणूया डेलिगेशन, जे मेजर कॅन्डी यांना भेटायला विश्रामबाग वाड्याकडे जाणार होतं, त्या शिष्टमंडळावरती जे पुण्यातले जे पारंपरिक जे ब्राह्मण होते, ते ब्राह्मण हल्ला करण्याची शक्यता होती आणि म्हणून या उदार पणे नव्या शिक्षणाकडे पाहण्याची एक जी भूमिका घेणारा जो ब्राह्मण वर्ग होता, तो खरं तर म्हणजे इंग्रजी शिक्षणाचं मोल जाणणारा आणि खूप धूर्तपणे या इंग्रजी शिक्षणाचे लाभ घेण्याकडे
कडे एक संधी म्हणून पाहणारा हा जो वर्ग होता, त्या वर्गाला ते एक शिष्टमंडळ हे या विश्रामबाग वाड्याकडे न्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी अ, ती एक भूमिका घेतली. पण पोहोचायचं कसं विश्रामबाग वाड्यापर्यंत? कारण रस्त्यामध्ये या शिष्टमंडळावरती हल्ला होण्याची शक्यता होती. तर त्यांनी ज्योतिराव फुल्यांची मदत घेतली आणि ज्योतिराव फुल्यांनी ती मदत त्यांना दिली. यातून या या अशा घटनांमधून आपल्याला ही एक गोष्ट खूप सूक्ष्मतेत जाऊन बघावं लागेल, की 1850 चा तो काळ आहे, म्हणजे आजपासून 170 वर्षांपूर्वीचा काळ आणि तिथे प्रत्यक्ष कृती जे करतायत ज्योतिराव, त्यांच्या विचारांकडे आपण थोड्या वेळाने येऊ. पण प्रत्यक्ष कृती ते जे करतायत, शाळा सुरू करण्याची, मग मुलींसाठी शाळा असेल, अस्पृश्य वर्गासाठी शाळा असेल आणि पुण्यामधला एक अतिशय धूर्त, चाणाक्ष असा एक वर्ग, की जो वर्ग संस्कृतच्या विरोधामध्ये इंग्रजी वर्ग सुरू करण्याची भूमिका घेतो. संस्कृत पाठशाळेमध्ये इंग्रजी वर्ग सुरू करण्याची भूमिका घेतो. अशा वर्गाला देखील मदत करण्याची एक भूमिका ज्योतिराव घेतात. आणि हे त्यांना स्पष्टपणे दिसतं आहे, की हा असा वर्ग आहे, की जो वर्ग हा इंग्रजी शिक्षणाकडे एक संधी म्हणून पाहणार आहे. तो इंग्रजी शिक्षणाकडे काही इंग्रजी अ, संपूर्ण जो विचार होता युरोपमध्ये विकास पावलेला प्रबोधनाचा विचार किंवा धर्म सुधारणेचा विचार किंवा अ, एका अर्थाने आधुनिक अशा तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा संदर्भात जे ज्ञान विकसित होत होतं, त्या ज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी हा वर्ग असूसलेला नव्हता. कारण ब्रिटिशांचे अनेक अहवाल हे सांगतात, की साक्षात एल्फिन्स्टनला पण हे मान्य करावं लागलं, की मोठ्या प्रमाणावरती इंग्रजी शिक्षणाकडे आणि ब्रिटिशांच्या शिक्षणाकडे भारतातला जो अभिजन वर्ग पाहत होता, तो केवळ एक स्वतःच्या चरितार्थाचं साधन म्हणून आणि स्वतःचं जे प्रभुत्व, जे की नव्या राजवटीमध्ये ते गमावण्याची शक्यता होती, ते प्रभुत्व नव्या रूपामध्ये टिकून राहण्यासाठी आपण या इंग्रजी शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. ह्याची एक अतिशय धूर्त पणाची जाणीव ही नव्या अभिजन वर्गाला होती आणि हे ज्योतिराव फुल्यांना माहिती असून देखील त्यांनी या एका शिष्टमंडळाला संरक्षण पुरवलं आणि त्यांना मेजर कँडीपर्यंत पोहोचवण्यासाठीची काही आपली एक भागीदारी किंवा आपलं एक योगदान दिलं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, सूक्ष्मतम असे संदर्भ आहेत. पण ते आपल्याला ज्योतिराव फुल्यांचा जो काळ होता, त्या काळामधल्या तणावांचं एक आकलन करून घेण्यासाठी मदत करतात आणि एक फुल्यांसारखा अभ्यासक, विचारवंत, सुधारक हा जेव्हा एक म्हटलं तर छोटी गोष्ट करायला जातो, तेव्हा काय प्रकारचे तणाव हे समाजामध्ये उभे राहत असतात, हे आपल्याला त्यातनं दिसून येतात. फुल्यांनी शिक्षणविषयक विचार जे मांडले, त्या विचारांमध्ये असं नाही आहे, की त्यांनी ब्रिटिश शिक्षणाचा पुरस्कार केला, स्वागत केलं आणि जुन्या ज्या सामंती काळातल्या किंवा प्राचीन काळामधला जो शिक्षण विचार होता, ज्यातून वर्ण आणि जाती व्यवस्था ही भारतामध्ये टिकून राहिली, त्या व्यवस्थेला त्यांनी विरोध केला किंवा त्या शिक्षण विचाराचा विरोध केला. तर असं 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 केवळ नाहीये. म्हणजे त्या एका जुन्या व्यवस्थेला विरोध आणि ब्रिटिश कालीन वसाहती शिक्षण व्यवस्थेचा अचिकित्सक पुरस्कार म्हणजे ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणाचा कोणतीही चिकित्सा न करता पुरस्कार ज्योतिराव फुल्यांनी केला असंही घडलं नाही. कारण पाठ्यपुस्तकांमधून किंवा इतरही पद्धतीने अशा प्रकारची धारणा समाजामध्ये तयार करण्यात येते, की ब्रिटिश कालीन जी शिक्षण व्यवस्था होती, त्या शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार हा ज्योतिराव फुल्यांनी लोकहितवादी किंवा कृष्णशास्त्री चिपळूणकर किंवा रानडे जे होते, हे जे काही सुधारक होते, या सुधारकांप्रमाणे ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेचं स्वागत केलेलं होतं. ते अशा प्रकारे सुधारकांच्या अशा वर्गामध्ये मोडतात, जे ब्रिटिश धार्जिणे होते. अशा प्रकारची एक धारणा ही समाजामध्ये किंवा पाठ्यपुस्तकांमधनं सुद्धा केली जाते. त्या धारणेमध्ये खरं तर काही तथ्य नाही. मी फ्रान्झ फेनॉन यांचा उल्लेख केला मुद्दामहून. ते 20व्या शतकामधले ग्रामशी नंतरच्या काळामधले म्हणजे 1960 च्या आसपास फेनॉन यांची पुस्तकं महत्त्वाची जी होती ती येत होती. तर फेनॉनचा उल्लेख यासाठी केला, की वासातिक काळातल्या शिक्षण धोरणाची जी चिकित्सा फेनॉन यांनी केली अल्जेरियाच्या संदर्भात,
तशाच प्रकारची चिकित्सा ही ज्योतिराव फुल्यांनी भारताच्या संदर्भामध्ये केलेली होती. आणि त्यांनी अशी भूमिका घेतली, की जुनी जी काही ब्राह्मणी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात होती भारतामध्ये, जी की विशिष्ट अशा प्रकारच्या अ, समाज व्यवस्थेची धारणा करत होती, तिला बळकटी आणत होती. त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मुळार्थाने हस्तक्षेप ब्रिटिश हे करत नाहीयेत. हे ज्योतिराव फुल्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. विशेषतः गुलामगिरी हे त्यांचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाला त्यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे, दीर्घ प्रस्तावना आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये. या प्रस्तावनेमध्ये ब्रिटिश शिक्षण प्रणाली जी आहे, ही ब्रिटिश शिक्षण प्रणाली ही भारतामधला जो उच्च जातीय अभिजन वर्ग जो आहे, या उच्च जातीय अभिजन वर्गाच्या हिताची कशी आहे, त्यांचे सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध यातून कसे संरक्षिले जातात, म्हणजे त्यांना कसं संरक्षण मिळतं, त्यांचं कसं संवर्धन होतं, हे खूपच परखडपणे हे ज्योतिराव फुल्यांनी गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची जशी चिकित्सा केली, तशी गुलामगिरी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणाची चिकित्सा केली. असं म्हटलं जातं, की की गुलामगिरी हे प्राचीन आणि त्या संपूर्ण धार्मिक, संपूर्ण अशा सामाजिक रचनेची चिकित्सा करणारं पुस्तक आहे. तर केवळ ते तसं नाही. तर ते ज्या काळामध्ये लिहिलं गेलं 1869 चा काळ, त्या काळामध्ये ज्या प्रकारची शिक्षण व्यवस्था ही आकाराला येत होती, त्या शिक्षण व्यवस्थेचा वेध घेणे हे ज्योतिराव फुल्यांना आवश्यक वाटलं. कारण जुनी गुलामगिरी अ, जे तंत्र होते, लोकांना, समूहांना, कनिष्ठ संपूर्ण वर्गीयांना गुलाम करण्याचे जे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जे तंत्र होते, त्याचा अ, पर्दाफाश करण्याची एक जी भूमिका फुल्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहून घेतलेली होती. तर ती केवळ फुले काहीतरी उत्खनन करत होते आणि प्राचीन काळामधल्या केवळ अशा कुठल्यातरी समाज व्यवस्थेवरती ते तोंडसुख घेत होते, असा तो मुद्दा नव्हता. तर ज्या काळामध्ये ज्योतिराव फुले हे कार्यरत होते, तो 1850, 60, 70 हा जो काळ होता, या काळामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची रचना आकाराला येत होती, ज्या रचनेमध्ये एका बाजूला ब्रिटिश वासाहतिक सत्ताधीश म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला भारतामधला जो ब्राह्मणी बुद्धिजीवी होता, त्या ब्राह्मणी बुद्धिजीवी अ, अ, बुद्धिजीवी वर्ग म्हणून आणि इकडे ब्रिटिश सत्ताधीश यांच्या विशिष्ट अशा प्रकारच्या संयुक्त हितसंबंधांमधून संपूर्ण शिक्षण रचना ही आकाराला येत होती. शैक्षणिक संस्था तसा आकार घेत होत्या. म्हणजे सरकार पुरस्कृत ज्या शिक्षण संस्था होत्या, त्या या जुन्या अभिजनांचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हितसंबंध जोपासत होत्या. शिक्षणाचा आशय देखील जो येत होता, तो आशय देखील अशा प्रकारे या हितसंबंधांची पाठराखण करत होता. वासाहती हितसंबंधांची पाठराखण करत होता आणि तो जुन्या जाती व्यवस्था हितसंबंधांची देखील पाठराखण करत होता. तर या सर्वांवरती ज्योतिराव फुल्यांनी विशिष्ट अशा प्रकारचा हल्ला चढवला. म्हणून आपल्याला असं दिसतं, की फुल्यांच्या शाळेमधून मुक्ता साळवे सारखी एक विद्यार्थिनी तयार झाली. अशा प्रकारची बाणेदारपणे निबंध लिहिणारी मुक्ता साळवे सारखी विद्यार्थिनी तयार होण्याचा दुसरा काही उल्लेख आपल्याला पुण्यातल्या ज्या राष्ट्रवादी प्रवाहाने ज्या सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सारख्या शाळा होत्या. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या संस्कृत पाठशाळा होती, जी नंतर 30 वर्षांनी सर्व जाती धर्मियांसाठी खुली झाली आणि मुलींसाठी पण खुली झाली. पण कोणी प्रवेश घेतल्याचा उल्लेख 1890 पर्यंत आपल्याला संस्कृत पाठशाळेच्या म्हणजे ज्याला डेक्कन कॉलेज म्हणतात, म्हणजे पूर्वाश्रमीचं पूना कॉलेज. या कॉलेजमध्ये 1890 पर्यंत तरी खालच्या जातीच्या समूह किंवा स्त्रिया यांनी प्रवेश घेतल्याचं आपल्याला आढळत नाही. त्यामुळे तत्वतः म्हणजे औपचारिक अर्थाने सर्वांसाठी खुली असणारी ही जी ब्रिटिश शिक्षण व्यवस्था होती, ही व्यवस्था वरपांगी अर्थाने, औपचारिक अर्थाने सर्वांसाठी खुली होती. पण अंतस्थ तिचं जे स्वरूप होतं आंतरिक अंगाने,
ती विशिष्ट अशा प्रकारच्या एका बाजूला ब्रिटिश हितसंबंधांचं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय अभिजनांच्या हितसंबंधांचं संवर्धन करत होती. म्हणून मुक्ता साळवे सारखी विद्यार्थिनी ही सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या शाळेमध्ये घडू शकते. तशा प्रकारचं उदाहरण आपल्याला इतरत्र दिसत नाही. फुले वाङ्मयामध्ये आपल्याला या ज्या शाळांचे जे अहवाल दिसतात, या अहवालांमध्ये असं लिहिलं गेलं, की एका मुलीला ब्रिटिशांनी काही रोख रूपातलं पारितोषिक दिलं आणि त्या मुलीने ते पारितोषिक घेण्याला नकार दिला आणि ती असं म्हणाली, की ह्या पारितोषिकाची जी रक्कम आहे, ही अशी रक्कम अ, अ, अशी रोख रूपाने एखाद्या विद्यार्थीनीला देण्यापेक्षा ज्या शाळेमध्ये आम्ही शिकतो, त्या शाळेला ब्रिटिश सरकारने ग्रंथ भेट द्यावेत, म्हणजे पुस्तकं द्यावेत. त्या पुस्तकांचा लाभ हा व्यापक अर्थाने ज्या मुली शिकतायत त्यांना होईल. तर ही अगदी शालेय म्हणजे 12-13 वर्षांची एक विद्यार्थिनी अशा प्रकारचं उत्तर हे ब्रिटिशांना देते आणि त्याची नोंद ही या शाळेच्या वरती जे अहवाल लिहिले जातात, त्या अहवालांमध्ये घ्यावी लागते. यावरून आपल्याला कोणत्या प्रकारची संवेदना ही या शाळांमधून घडवली जात होती, हे लक्षात येतं आणि इथे ज्योतिराव फुल्यांच्या शिक्षण विषयक विचारांचं आपल्याला एक रूप पाहायला मिळतं. ते रूप असं आहे, की ब्रिटिश शिक्षण प्रणाली जी होती, ती ब्रिटिश शिक्षण प्रणाली ही काही अशा प्रकारची मुक्तिगामी विचार प्रणाली नव्हती. ती काही सर्वांना शिक्षण देण्यासाठी ती विचार प्रणाली किंवा तो शिक्षण धोरण हे तयार झालेलं नव्हतं. तर त्याच्या आशयामध्ये सुद्धा एक विशिष्ट असं राजकारण होतं. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अलीकडचा म्हणजे 30 वर्षांपूर्वी खरं तर मास्क्स ऑफ कॉन्क्वेस्ट नावाचं एक पुस्तक हे गौरी विश्वनाथन यांनी लिहिलं आणि त्यांनी सांगितलं, की ब्रिटिश काळामध्ये जे अभ्यासक्रम घडवले जात होते, त्या अभ्यासक्रमांच्या रचनेमध्ये ब्रिटिशांचे हितसंबंध होते. तर ते केवळ ब्रिटिशांचे हितसंबंध नव्हते, तर भारतीय अभिजनांचे देखील हितसंबंध होते. हे आपल्याला आजचे पाठ्यपुस्तकं वाचताना सुद्धा लक्षात येतं. आज काही भारतावरती ब्रिटिशांचं राज्य नाही. पण तरी देखील पाठ्यपुस्तकांमधून कुठल्याही प्रकारचा विद्रोही अशा प्रकारचं मानस तयार होणार नाही. व्यवस्था शरण अशा प्रकारचे डोमेस्टिकेटेड अशा प्रकारचे सुशिक्षित लोक हे शिक्षण व्यवस्थेमधनं तयार व्हावेत, अशी एक रचना ही आधुनिक शिक्षणाच्या मुळात त्याच्या पायाशी म्हणजे त्याचं अंतरंग जे आहे ते अंतरंग हे नवी भांडवलदारी व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेला अनुकूल अशा प्रकारचं मनुष्यबळ तयार व्हावं आणि तसं मनुष्यबळ हे केवळ शारीरिक अंगाने आणि कौशल्याच्या अंगाने तयार होऊ नये. तर विचार आणि अ, अ, एक ज्या धारणा असतात वेगवेगळ्या जी मूल्य स्वीकारली जातात सुशिक्षित वर्गाने, ते देखील या व्यवस्थेला अनुकूल अशा असावीत, असा विचार हा आधुनिक काळामध्ये केला गेला. आपल्याला पाउलो फ्रेरी यांनी याविषयी तर्क केलेला आहे. त्यांनी हे सांगण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला, की आधुनिक शिक्षण व्यवस्था ही काही सर्वसामान्यपणे सर्वांची मुक्ती साधेल, सर्वांचा विकास घडवून आणेल, सर्वांना नवं असं जीवन बहाल करेल या प्रेरणेतून तयार झालेली नव्हती आणि याची जाणीव ही ज्योतिराव फुले यांना होती. म्हणून त्यांच्या शाळांचे अभ्यासक्रम सुद्धा वेगळे होते आणि मला रोख रूपाने पारितोषिक देण्याऐवजी ग्रंथ रूपाने तुम्ही पारितोषिक द्या शाळेला, असं म्हणणारी एक अनामिक मुलगी जिचा उल्लेख हा अहवालांमध्ये आहे किंवा मुक्ता साळवे सारखी विद्यार्थिनी हे यांच्याकडे आपण एक पुरावा म्हणून, दाखले म्हणून पाहू शकतो, की कोणत्या प्रकारचं सामाजिकरण हे सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या शाळांमधून विद्यार्थिनींचं होत होतं. दुसरा एक मुद्दा असा आहे, की अ, गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये ज्योतिराव फुले यांनी ब्रिटिश सरकारला एक ची वॉर्निंग दिली. एक प्रकारची चेतावणी दिली. ती चेतावणी अशी होती, की ब्रिटिशांच्या राजवटीचा लाभ अशा वर्गाला मिळतो आहे, जो संख्येने खूप छोटा आहे. आणि संख्येने छोटा असून देखील तो वर्ग ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणातला मोठा भाग हा पळवून नेतो आहे आणि मोठा वर्ग जो आहे, तो मोठा वर्ग म्हणजे संख्येने मोठा असलेला वर्ग, हा जो वर्ग आहे, तो वर्ग हा या लाभापासून वंचित होत आहे. तर फुल्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला. जो प्रश्न त्यांनी खूप उशिरा ते जे 1882चा जे हंटर कमिशन चा संपूर्ण ज्या नोंदी होत होत्या, तेव्हा उपस्थित केला तो प्रश्न असा होता, की
पैशाचा उगम कुठे होतो? हा प्रश्न खरं तर मार्क्सने त्याच्या भांडवल ग्रंथामध्ये हाताळलेला होता. फुले काही प्रोफेशनली ट्रेन्ड असे इकॉनॉमिस्ट नव्हते. ते काही विद्यापीठीय शिक्षण मिळालेले काही ग्रॅज्युएट वगैरे असे असे असं काही संधी ज्योतिराव फुल्यांना मिळालेली नव्हती. पण त्यांनी हा प्रश्न हाताळला, की पैसा येतो कुठून? तुम्ही जर टिळक आणि ज्योतिराव फुले यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता, की पैसा कुठून येतो? त्यांच्या त्यांच्या लेखनामध्ये. तर टिळकांनी त्याचं खूप मध्यमवर्गीयांना आवडणारं असं उत्तर दिलं. पैसा येतो, तो टॅक्स पेयर्सच्या मधून टॅक्स पेयर्स जो टॅक्स देतात म्हणजे जे जो कर दिला जातो त्या करातून खरं तर पैशाची निर्मिती होती. हे तद्दन अ, म्हणजे असमाजशास्त्रीय, अवैज्ञानिक, अविवेकी अशी एक मांडणी ही टिळकांनी केलेली होती. ज्योतिराव फुल्यांनी याविषयीची मांडणी अशी केली, की पैसा जो येतो तो श्रमातून तयार होतो. संपत्तीची निर्मिती जी आहे ती श्रमातून तयार होते आणि हे विधान करून त्यांनी ब्रिटिशांपुढे असा एक प्रश्न उपस्थित केला, की तुम्ही जर उदारमतवादी असाल आणि तुम्ही जर अ, अ, या पैशाचा विनियोग म्हणजे ब्रिटिशांनी घोषित अर्थाने जो उदारमतवाद अ, ची घोषणा केलेली होती, ज्याची ग्वाही दिलेली होती भारतीय जनतेला, त्या उदारमतवादी भूमिकेची आठवण ज्योतिराव फुले हे त्यांच्या लेखनामधून करून देत होते आणि ते असं म्हणू पाहत होते, की जिथून पैसा येतो त्या समूहापर्यंत सर्व ज्या शिक्षण विषयक जे अ, नीती आहे सरकारची, ती नीती ही त्या समूहापर्यंत पोहोचली पाहिजे. दुसरा एक मुद्दा जो इथे उपस्थित होतो, तो मुस्लिमांविषयीच्या शिक्षणामध्ये आहे, की ज्याची नोंद अ, ज्योतिराव फुले घेतात, की ते मुस्लिम सामान्य मुस्लिमांच्या शिक्षणाविषयी देखील बोलतात. आता हा एक विरोधाभास इथे तयार होतो. कारण ज्योतिराव फुल्यांचे जे समकालीन आहेत, ते सर सय्यद अहमद खान आहेत, जे लखनौ, अलीगड वगैरे परिसरामध्ये काही प्रकारचं राजकारणामध्ये गुंतलेले होते आणि फुल्यांची तुलना ही सर सय्यद अहमद खान यांच्याशी केली जाते. मला असं वाटतं, की ही तुलना अवास्तव अशा प्रकारची तुलना आहे. कारण सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम होते, पण ते मुस्लिम अभिजनांच्या शिक्षणाची बाजू मांडत होते. त्यांनी मुस्लिम जे कनिष्ठ जातीय जे समूह आहेत, मुस्लिम जे कनिष्ठ वर्गीय जे समूह आहेत, त्या समूहाच्या शिक्षण विषयक अ, अ, आकांक्षा ज्या होत्या, त्यांची नोंद घेतली नाही. प्रसंगी त्या आकांक्षांना विरोध केला. त्यांनी एक प्रश्न असा विचारला, की उच्चवर्गीय जे मुस्लिम आहेत, त्यांना हे आवडेल का, की कनिष्ठ जातीय मुस्लिम जे आहेत, ते बी-ए आणि एम-ए होत आहेत आणि कनिष्ठ जातीय जे मुस्लिम आहेत, कनिष्ठ वर्गीय जे मुस्लिम आहेत, ते वरिष्ठ वर्गीय मुस्लिमांच्या जागा ताब्यात घेत आहेत, त्यांच्या नोकऱ्या ताब्यात घेत आहेत. तर हा जो एक मुस्लिम अभिजनांकडनं एक जो प्रश्न उपस्थित झालेला होता, तो बंगालमध्ये झालेला होता. तो उत्तर भारतामध्ये पण झालेला होता, की मोठ्या प्रमाणावरती बंगाल आणि उत्तर भारतामधल्या ज्या राजवटी होत्या, त्या ब्रिटिशांना मुस्लिमांकडून ताब्यात घ्याव्या लागलेल्या होत्या. तर मुस्लिम अभिजनांचं खच्चीकरण करण्याची भूमिका ही ब्रिटिशांनी घेतलेली होती आणि त्यामुळे जो दुखावलेला जो वर्ग होता, तो ज्याप्रमाणे हिंदू जमीनदारांचा वर्ग हा उच्च जातीय हिंदू पुढाऱ्यांच्या मागे उभा राहिला, त्याप्रमाणे मुस्लिम उमराव वर्ग जो होता, जमीनदारांचा जो वर्ग होता, तो सर सय्यद अहमद खान यांच्या मागे उभा राहिला. तर साक्षात मुस्लिम पुढारी जे होते, ते पुढारी हे सामान्य मुस्लिमांच्या शिक्षणाची मागणी करत नव्हते. अशा वेळी ज्योतिराव फुल्यांनी अ, सामान्य जे मुस्लिम होते, त्या मुस्लिमांच्या शिक्षणाची एक भूमिका घेतली. आणखी एक तिढा आपल्याला दिसतो या काळामध्ये जो समजून घ्यावा लागेल, तो असा होता, की ब्रिटिश वसाहतीक सत्तेपेक्षा ब्रिटिश मिशनरी जे होते किंवा युरोपियन मिशनरी जे होते, ते मिशनरी हे खालच्या जातीच्या शिक्षणामध्ये खूप अ, अ, सकारात्मक अशी भूमिका अदा करत होते. तर याची नोंद त्या काळामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये रानडेंनी घेतली आणि 20व्या शतकामध्ये विवेकानंदांसारख्यांनी घेतली आणि त्यांनी अशी भूमिका घेतली, की हे जे मिशनरी जे लोक आहेत, ते मिशनरी लोक अ, हे अ, म्हणजे
प्रतिकूल भूमिका अदा करतायत. रानड्यांनी त्यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि त्यांना अँटी नॅशनल असं असं म्हणण्याकडे रानड्यांचा पण कल आहे आणि विवेकानंदांचा पण कल आहे त्यांच्या लेखनामध्ये. आता त्यांचे जे अ, मतं आहेत, ते मतं मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार नाही, पण त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. रानड्यांची भाषणं आहेत, जी लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत शिक्षण प्रश्नावरती, जिथे ते मिशनऱ्यांवरती टीका करतात. ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी मिशनऱ्यांवरती अशी नकारात्मक टीका केली नाही. तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना आहे, की सावित्रीबाई फुल्यांना शिक्षिका म्हणूनचं जे ट्रेनिंग आहे, ते पुण्यामध्ये घेता आलेलं नव्हतं. तर ते अहमदनगर सारख्या पुण्यापासून बरंच लांब असलेल्या एका शहरामध्ये कडे ते त्यांना सावित्रीबाईंना हे ट्रेनिंग घ्यावं लागलेलं होतं. आणि अ, ज्योतिराव फुल्यांच्या पण एका जडणघडण जी होत होती, त्या जडणघडणीमध्ये मिशनऱ्यांची भूमिका मोठी होती. तर मिशनरी ज्या प्रकारचं काम करत होते, त्याच्यावरती सुद्धा मतांतरं त्या काळामध्ये व्यक्त होत होती. फुल्यांनी मिशनऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली. त्यांनी पंडिता रमाबाईंना पण अ, संरक्षण देण्याचं एका अर्थाने सामाजिक पातळीवरती त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली होती. तर यामध्ये सुद्धा त्यांचा एक चाणाक्षपणा दिसून येतो, की ब्रिटिश सत्तेमधले अंतर्विरोध आणि भारतीय अभिजनांचं मिशनऱ्यांविषयीचं आकलन या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती फुले अतिशय अ, एक प्रकारची परिपक्वता दाखवतात आणि मिशनरी जो प्रयत्न आहे खालच्या वर्गामध्ये शिक्षण पोहोचवण्याचा, त्याची ते योग्यपणे नोंद घेतात. रानडे आणि टिळकांसारखी नकारात्मक भूमिका ते त्यांच्या संदर्भामध्ये घेत नाहीत. रानड्यांच्या संदर्भामध्ये आणखी एक वाद ज्योतिराव फुल्यांचा उभा राहिला. तो उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा की प्राथमिक शिक्षणावरती अधिक खर्च करावा अशा प्रकारचा होता. आणि तिथे ज्योतिराव फुले हे प्राथमिक शिक्षणाची बाजू घेतात. हंटर कमिशनच्या ला दिलेलं जे निवेदन आहे, त्या निवेदनामध्ये आपल्याला फुले हा व्यत्यास उभा करताना दिसतात. उच्च शिक्षण विरुद्ध प्राथमिक शिक्षण. आणि या संदर्भामध्ये रानड्यांचे पण निबंध उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रानडे हे उच्च शिक्षणावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. उच्च शिक्षणावरती जास्त खर्च केला पाहिजे, अशी एक भूमिका ही रानडे त्या काळामध्ये घेत होते. तर फुले आणि रानडे हे जरी सुधारणावादी एका अर्थाने, व्यापक अर्थाने प्रागतिक भूमिका घेत असताना जरी दिसत असले, तरी जेव्हा प्रश्न शिक्षणाचा येतो, तेव्हा अ, तेव्हा ज्योतिराव फुले हे आपल्याला अधिक जास्त समर्पक अशा भूमिका घेताना दिसतात रानड्यांपेक्षा आणि रानड्यांसारखा सुधारणावादी म्हणा किंवा उदारमतवादी एक अर्थतज्ञ विचारवंत जो आहे, तो शिक्षण प्रश्नावरती अतिशय मागासलेली अशा प्रकारची भूमिका घेतो. 1882 मध्ये जे निवेदन ज्योतिराव फुल्यांनी सादर केलं ब्रिटिशांना, त्या निवेदनामध्ये त्यांनी सार रूपाने जर सांगायचं झालं तर 4 प्रकारच्या गोष्टी मागितलेल्या होत्या. ज्याचा आज थेट संबंध हा आपल्या शैक्षणिक मागासलेपणामध्ये आपल्याला दिसतो, की ह्या गोष्टीचा अंतर्भाव जर केला गेला असता गेल्या 125-150 वर्षांमध्ये, तर भारत शैक्षणिकदृष्ट्या खूप प्रगत अशा प्रकारचा देश आपण म्हणू शकलो असतो. एक तर फुल्यांनी मागणी केलेली होती ती स्त्री शिक्षणाच्या व्यापक अशा प्रकारच्या सुधारणांची मागणी केलेली होती, जी अवहेरली गेली, तिच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं ब्रिटिशांकडून आणि भारतीय अभिजातांचा पण त्याच्या बाजूने फार त्यांनी त्यांचा कल नव्हता. त्यांनी कौल त्या बाजूने टाकलेला नव्हता. दुसरं त्यांनी मागणी जी पुणे प्रदेशाच्या संदर्भात केलेली होती, ती भारतातल्या अस्पृश्य समूहाच्या शिक्षणाच्या संदर्भातली होती. तिसरी जी मागणी होती ती मुस्लिम मी त्याचा उल्लेख सर सैयद अहमद खान यांच्या संदर्भात केला. त्यांच्यासाठीच्या शिक्षण विषयक अ, व्यापक अशा सुधारणेची मागणी केलेली होती. आणि चौथी मागणी जी ज्योतिराव फुले करतात हंटर आयोगाच्या समोर, ती ग्रामीण जो भाग आहे, त्या शहरी भाग असा नव्हता, पण मुख्यतः शेतकरी वर्ग जो आहे आणि सरसकट सर्व समाजाच्या प्राथमिक शिक्षणाचा जो मुद्दा आहे, तो त्यांनी उपस्थित केलेला होता. मला असं वाटतं, की हे 4 मुख्य समूह आहेत आज भारतामधले जे सिम्बॉलिकली म्हणजे प्रतिकात्मक अर्थाने शैक्षणिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेले आहेत. म्हणजे स्त्रिया आजही मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो, की शिक्षण
वंचित आहेत. दुसऱ्या बाजूला मायनॉरिटीजचा मुद्दा हा सच्चर कमिशनचा अहवाल वाचताना आपल्या लक्षात येतं, की त्यांनी असं मांडलं अहवालामध्ये आयोगाचा अहवाल लेखनकर्त्यांनी, की भारतामधल्या हिंदू कनिष्ठ जातीय समूहांपेक्षा सुद्धा मुस्लिमांची स्थिती ही वाईट आहे. ती शैक्षणिक अंगाने. तर मुस्लिम दुसऱ्या बाजूला कनिष्ठ जाती जमाती अ, ज्यामध्ये आपल्याला संविधानिक भाषेमध्ये एस-सी, एस-टी आणि नोमॅडिक ट्राइब्स, डिनोटिफाईड ट्राइब्स यांचा उल्लेख करावा लागेल. आणि चौथ्या बाजूला शेतकरी, ग्रामीण समूह यांच्या संदर्भात त्यांनी विशिष्ट असा उल्लेख केला. 5वा जो मुद्दा महत्त्वाचा आहे हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनामध्ये, तो प्राथमिक शिक्षण विरुद्ध उच्च शिक्षण हा जो वाद उभा करण्यात आलेला होता ब्रिटिशांकडून आणि रानड्यांसारख्या अभ्यासकाकडून, त्याला एक उत्तर हे ज्योतिराव फुले यांनी दिलं आणि त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न हा किती महत्त्वाचा आहे हा मांडला. आणि 6वा जो मुद्दा हंटर कमिशनच्या संदर्भामध्ये फुल्यांनी उपस्थित केला, तो शिक्षणाच्या आशयासंदर्भामध्ये आहे, की कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिलं जावं. आज आपण जे शिक्षण घेतो शाळा आणि महाविद्यालयांमधून, ते मुख्यतः सैद्धांतिक शिक्षण आहे, संकल्पनात्मक शिक्षण आहे. त्याचा व्यावहारिक जीवनाशी फारसा संबंध ठेवण्यात आलेला नव्हता आणि या व्यवहारापासून शिक्षण तोडण्याची जी परंपरा आहे, ती एका बाजूला ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेमध्ये होती, की ती धर्मग्रंथांच्या पठणावरती आधारलेली होती आणि व्यावहारिक जीवनापासून पूर्णतः तुटलेली होती. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश वसाहती हितसंबंधांमध्ये पण त्याचं मूळ लपलेलं होतं. जिथे ब्रिटिशांना अ, अ, उपयोगी राहतील, त्यांना सहाय्यक राहतील अशा प्रशासक वर्गाची म्हणजे ज्यामध्ये कारकून पण येतात आणि अधिकारी पण येतात, त्यांची निर्मिती करायची होती आणि म्हणून व्यावहारिक शिक्षण देण्याकडे ब्रिटिशांचा कल नव्हता. टाटांना टाटा उद्योग समूहाला जेव्हा पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची वेळ आली, तेव्हा कर्झनने त्यांना परवानगी दिली नाही. तर टाटांनी स्वतःच्या ताकदीने आणि दहशतीने ब्रिटिशांना न जुमानता पहिलं खाजगी असं इंजिनिअरिंग कॉलेज हे जमशेदपूरला सुरू केलं. तर कर्झनशी त्यांचा वाद झाला. कारण कर्झनला अशा प्रकारचे टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू करण्यामध्ये ब्रिटिश सत्तेचे हितसंबंध नव्हते. तर या पार्श्वभूमीवरती फुल्यांनी तांत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. शेती शाळांचा पुरस्कार केलेला आहे आणि मुख्यतः शेती वरती विसंबून असलेली, आधारलेली जी ग्रामीण अर्थव्यवस्था होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी वर्ग हा गुंतलेला होता. तर त्या वर्गाला शेतीसाठी अनुकूल राहील अशा प्रकारचं शेती शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण दिलं जावं, हा एक व्यावहारिक परंतु खूप महत्त्वाचा असा एक मुद्दा मागणी रूपाने फुल्यांनी त्या काळामध्ये केलेला होता. तर याचा एक प्रभाव ज्योतिराव फुल्यांच्या शिक्षणविषयक धोरणाचा एक प्रभाव हा नंतर महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रश्नावरती दिसून येतो आणि तो छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक धारणेमध्ये सुद्धा फुल्यांच्या कार्याची आणि विचारांची एक प्रकारची सातत्यपूर्णता आपल्याला दिसून येते. म्हणजे कंटिन्युटी दिसून येते. फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक राजवट आहे आणि ती शाहू महाराजांचा एक काळ आहे, राजवट आहे कोल्हापूर सारख्या छोट्या प्रांतामध्ये. पण या प्रांतामध्ये जेव्हा अ, त्यांना म्हणजे शाहू महाराजांना महाविद्यालय चालवणे, राजाराम कॉलेज जे त्यांनी स्थापन केलेलं होतं, ते चालवणे जेव्हा अवघड गेलं, तेव्हा शाहू महाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तो निर्णय हा राजाराम कॉलेज बंद करून शाळा ज्या होत्या सुरू करण्यात आलेल्या, त्या शाळांचा जो अर्थसहाय्य होतं, ते अर्थसहाय्य सुरू ठेवण्याची भूमिका ही शाहू महाराजांनी घेतलेली होती. मी अतिशय थोडक्यात हा सगळा घटनाक्रम सांगितला. विषयी खूप विस्ताराने पण बोलता येईल. तर तेव्हा ज्या प्रकारे ज्योतिराव फुल्यांच्या भूमिकेचा विरोध रानडे करतात 19व्या शतकात, त्याप्रमाणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला शाहू महाराजांचा विरोध हा टिळकांनी केला. केसरीमधून त्या संदर्भामध्ये अग्रलेख लिहिले गेले आणि शाहू महाराजांचं हे धोरण कसं चुकीचं आहे महाविद्यालय बंद करण्याचं, हे मांडलं गेलं. तर प्राथमिक शिक्षणाला पुरस्कार करायचा आणि उच्च शिक्षणाचा प्रसंगी बळी द्यायचा किंवा त्याला रोखून धरायचं, हे जे एक सामान्य जनतेच्या हिताचं
चा निर्णय शाहू महाराजांनी घेतला, तो फुल्यांच्या एक सांस्कृतिक राजकारणाची परिणीती होती. खरं तर स्वतः शाहू महाराज हे सत्यशोधक समाजाचे सदस्य नव्हते. ते औपचारिक अर्थाने आर्य समाजाशी अ, बांधले गेलेले होते. पण आर्य समाजाचा जो शिक्षण विचार आहे, तो शिक्षण विचार अ, हा शाहू महाराजांना खरं तर फार महत्त्वाचा वाटत नाही व्यावहारिक पातळीवरती. ते ज्योतिराव फुल्यांच्या शिक्षणविषयक च्या बाजूने स्वतःचं कौल टाकतात आणि राजाराम कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतात. पण शाळा ज्या सुरू करण्यात आलेल्या होत्या कोल्हापूर संस्थानामध्ये, त्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा आर्थिक संकट प्रसंगी हा शाहू महाराजांनी घेतलेला नव्हता. तर ही एक छोटीशी कृती आहे. एक कोल्हापूर छोटा प्रांत आहे. छोटा एक प्रकारचं राज्य आहे. पण त्या राज्यामध्ये देखील जो एक निर्णय शाहू महाराजांना घ्यावा लागला, तो निर्णय अ, अ, एका अर्थाने सिम्बॉलिक आहे. एका अर्थाने तो प्रतिकात्मक आहे. जो आपल्याला ब्रिटिश जे सरकार आहे, ते सरकार घेताना दिसत नाही. अ, अपर्णा बसू नावाचे एक अभ्यासक आहेत, ज्यांनी ब्रिटिशकालीन शिक्षण धोरणावरती एक पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी सांगितलं, की ब्रिटिश मोठ्या प्रमाणावरती जो शिक्षण खर्च करत असत, तो महाविद्यालयांवरती होत होता, विद्यापीठांवरती होत होता. शाळांवरती तो शिक्षण खर्च कमी होत होता. हे खूप तपशिलाने, खूप विस्ताराने एक महत्त्वाची कृती लक्षात घ्यावी लागते. आणि या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचारवंत म्हणून, एक नेता म्हणून, एक शिक्षण तज्ञ म्हणूनचा उदय आहे. अ, त्यांच्या शिक्षण विषयक कडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. ते औपचारिक अर्थाने भारत सरकारने पण दिलं नाही. म्हणजे जे अनेक शिक्षण विषयक अहवाल हे लिहिले जातात, त्या अहवालांमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण विषयक भूमिकांचा उल्लेख केला जात नाही. जणू काही बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण तज्ञ नव्हते किंवा त्यांना शिक्षण विषयक काही स्वतःची काही मतं नव्हती किंवा त्यांच्या काही धारणा नव्हत्या, असं गृहीत धरलं जातं. तर प्रत्यक्षात आपण असं पाहतो, की बाबासाहेब आंबेडकर यांनी अ, संपूर्ण त्यांची जी कारकीर्द आहे, ती संपूर्ण कारकीर्द त्यांनी शिक्षण आणि ज्ञान ह्या संकल्पनांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची जी विचार आहेत, ते विचार हे वारंवार व्यक्त केलेले आहेत. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना जेव्हा झाली आणि त्यांनी जेव्हा ठराव पारित केले पहिल्याच सभेमध्ये जे उपलब्ध आहेत, त्या अगदी पहिल्या अशा सभेपासून आपण असं पाहतो, की अ, अ, बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट अशा प्रकारचा शिक्षण विचार आणि शिक्षणविषयक कृती कार्यक्रम हे समोर ठेवत होते. त्याची अंमलबजावणी जर आज झाली असती, तर भारत हा किमान शैक्षणिक पातळीवरती अतिशय प्रगत अशा अवस्थेमध्ये गेला असता. ज्योतिराव फुल्यांप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अ, ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणाची खूप कठोरपणे त्यांनी चिकित्सा केली. मुंबई विधानसभेमध्ये त्यांनी जी भाषणं दिलेली आहेत, त्या भाषणांमध्ये त्यांनी खूप तपशिलामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला, की ब्रिटिश काळ जो होता, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा तो काळ 1800 म्हणजे 1940 च्या काळात ही भाषणं दिली गेली आणि त्याच्या आधी चा जो 50-60 वर्षांचा जो काळ आहे, या संपूर्ण काळामध्ये ब्रिटिशांचं जे शिक्षण धोरण होतं, हे शिक्षण धोरण हे सामान्य जनतेच्या हिताचं तसं नव्हतं आणि त्याच्यामधून वरचा जो वर्ग होता, त्या वर्गाचे आर्थिक हितसंबंध हे कसे संरक्षिले जात होते, याची एक अतिशय तपशीलवार मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखनामध्ये केलेली आहे. त्यांची ज्ञानाविषयीची धारणा काय होती आणि ती त्यांनी बौद्ध धर्मामधनं कशी स्वीकारलेली होती आणि अ, अ, ज्ञानाच्या आधारे आपण समाजामध्ये मुक्तीचा विचार हा कसा करू शकतो, या सैद्धांतिक मुद्द्यांमध्ये कडे मी आत्ता जाणार नाही, मी त्याच्यामध्ये शिरणार नाही. पण व्यावहारिक पातळीवरती त्यांनी जी मांडणी केली, त्या मांडणीमध्ये त्यांनी भारतातला जो उच्च वर्ग जो होता, त्या उच्च वर्गाचं जे
कॅरेक्टर होतं, सोशल कॅरेक्टर जे होतं, इकॉनॉमिक कॅरेक्टर जे होतं, ते त्यांनी व्याख्यांकित केलं आणि त्यांनी सांगितलं, की 4 प्रकारचे समूह हे भारतामधल्या शिक्षण धोरणाचे लाभार्थी आहेत आणि हे वर्ग बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च वर्ग म्हणून व्याख्यांकित केले. याच्यामध्ये भारतामधले भूमिस्वामी आणि जमीनदार येतात. हे शब्द मी त्यांच्या अ, लेखनामधनं उच्चारतो आहे, असं समजा. एक एक वर्ग आहे तो जमीनदारांचा आहे, ज्याच्यामध्ये राजे, क्षत्रिय आणि जहागीरदार येतात. दुसरा वर्ग जो आहे तो व्यापार आणि उद्योगामधनं श्रीमंत झालेला वैश्यांचा वर्ग आहे. तिसरा वर्ग जो आहे तो नोकरदारांचा आहे, ज्याला आपण ब्युरोक्रॅसी म्हणतो. आणि चौथा वर्ग जो आहे तो प्रभू, शेणवी, कायस्थ आणि अ, यांच्यासोबत असलेले ब्राह्मण अशा जुन्या एका समूहाचा आहे. हे सर्व मिळून भारतातल्या अ, उच्च वर्गाची रचना ही या मधून आलेल्या या समूहामधून कशी होते, हे बाबासाहेब आंबेडकरांनी विस्ताराने सांगितलं आणि हा मुख्यतः भारतीय शिक्षणाचा लाभार्थी वर्ग कसा आहे, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे फुले आणि आंबेडकर हे हे काहीतरी ब्रिटिश धार्जिणे होते आणि ब्रिटिश शिक्षण व्यवस्था जी आहे, ती ब्रिटिश शिक्षण व्यवस्था या दोघांनाही अ, मान्य होती, असा एक जो साधारणपणे समज करून दिला जातो किंवा ब्रिटिशांच्या वसाहती हितसंबंधांची जाणीव ही फुले आणि आंबेडकरांना नव्हती, असं जे वारंवार म्हटलं जातं, ते केवळ अचिकित्सकपणे म्हटलं जातं असं नाही. तर त्याच्यामध्ये एक एक प्रकारची लबाडी असते, एक प्रकारची घृणा असते, जी फुले आंबेडकरांच्या प्रती व्यक्त होत असते. तर बुद्धाने ज्या पद्धतीने ज्ञानाच्या आधारे अ, मोठ्या समूहाला प्राचीन वर्णव्यवस्था गुलामगिरीतून मुक्त करण्याचा मोठा प्रयत्न केला. तसाच एक मोठा जोरकस प्रयत्न हा फुले आणि आंबेडकर यांनी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमधून केलेला आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये ब्रिटिश हे खूप उमदेपणाने भागीदारी निभावत आहेत, असं ना ज्योतिराव फुल्यांना वाटलं, ना बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं. त्यामुळे ब्रिटिश शिक्षण प्रणालीची खोलवर चिकित्सा करणे, त्यासाठीचा मोठा युक्तिवाद उभा करणे आणि ही जी शिक्षण प्रणाली होती, ही केवळ ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना उपयोगी नाही, तर ती अ, भारतातल्या अभिजानांचे जे जातीय हितसंबंध होते, ते जातीय हितसंबंध दृढ करणारी आहे, अशी एक भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण विषयक संपूर्ण विचारांमध्ये सतत, सातत्याने म्हणजे 1920 पासून ते उशिरापर्यंत म्हणजे 1952, 53, 54 पर्यंत जे लिखाण आहे, 56 पर्यंतचं खरं तर जे लिखाण आहे, त्या लिखाणामध्ये हे वारंवार येतं. आता इथे मी फक्त 2 मुद्द्यांचा उल्लेख करेल आणि त्यांची अ, अ, शिक्षण विषयक जी भूमिका आहे, त्या भूमिकेचा अ, विचारांचा परामर्श हा प्रातिनिधिक रूपामध्ये मी घेईल बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 शिक्षण विषयक विचारांवरून किंवा भूमिकांवरून. एक जो मुद्दा आहे, तो असा आहे की कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी म्हणजे शिक्षणाचं व्यापारीकरण आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलं. आता खरं तर तेव्हा भारतामधले जे दलित होते, आदिवासी होते, भटक्या जमाती ज्या होत्या, ते काही शिक्षण घेत नव्हते. शिक्षण घेणारा जो वर्ग होता, तो मुख्यतः उच्च वर्ग होता. मुख्यतः उच्च जातींमधून आलेला अभिजन वर्ग होता आणि भारतामधल्या साक्षरतेचं प्रमाण हे स्वातंत्र्यावेळी 15% होतं. म्हणजे 85% लोक हे ऑफिशियली म्हणजे औपचारिक अर्थाने निरक्षर होते. केवळ 15% लोक शिक्षण घेत होते. या 15% दलितांचं प्रमाण हे म्हणजे दलित लोकसंख्येमध्ये 1% सुद्धा साक्षरता नव्हती. अशा काळामध्ये ब्रिटिश शिक्षणाचं शुल्क आकारत होते. म्हणजे शिक्षण उच्च वर्गालाही ते काही अगदीच सढळ हाताने मुक्तपणे ते देत होते असं नाही. तर यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका केली. ती राज्यघटना लिहिण्याआधी केली. राज्यघटना लिहिण्याच्या जवळपास 15 वर्ष आधी त्यांनी अशी भूमिका घेतली, की शिक्षणासाठी शुल्क आकारणे म्हणजे शिक्षणाचे व्यापारीकरण होय. आणि मग एकूणच जो शिक्षणा खर्चाचा जो मुद्दा आहे, जो आजही मुख्य आहे.
म्हणजे आजही आपण स्वातंत्र्यानंतर कधीही 6% शिक्षण हा खर्च केला गेला एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या, असं भारतामध्ये कधीही घडलं नाही. अशा पार्श्वभूमीवरती आपण बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहिलं पाहिजे, की ते कुठल्याही प्रकारच्या शुल्क आकारणीला शिक्षणाचं व्यापारीकरण संबोधतात. एक तिढा तयार झालेला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये. तो तिढा असा होता, की ब्रिटिशांनी शिक्षण संस्था ज्या होत्या, शाळा वगैरे, ह्या ग्रामीण भागातल्या शाळा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग केल्या. आपल्याकडे आपण पाहतो, की शाळा आणि महाविद्यालयं हे वेगवेगळ्या जाती समूहांच्या ताब्यात आहेत. शिक्षण संस्था चालवणाऱ्या ज्या सोसायटीज असतात, म्हणजे संस्था असतात, शाळा चालवणाऱ्या, महाविद्यालय संचलित करणाऱ्या ज्या संस्था असतात, त्यांच्या नावांमध्ये सुद्धा कधी-कधी जातीचा उल्लेख असतो किंवा नावामध्ये नसला तरी विशिष्ट जातींच्या ताब्यात अ, ह्या शिक्षण संस्था असतात. यांचा अभ्यास रुडॉल्फ अँड रुडॉल्फ या 2 अभ्यासकांनी केला आणि अ, त्यांनी आधुनिक काळामधल्या शैक्षणिक राजकारणावरती एक मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी तपशीलवार लिहिलं, की भारतामधल्या सर्व मुख्यतः सर्वच शिक्षण संस्था ह्या वरचढ जातींच्या नियंत्रणामध्ये कशा आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा त्या काळामध्ये विरोध केला आणि त्यांनी अशी भूमिका घेतली, की अ, ह्या शाळा ज्या आहेत, ह्या शाळा आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये आपण जिल्हा परिषद वगैरे म्हणतो, या संस्थांकडे वर्ग करू नयेत. कारण ह्या संस्था ज्या आहेत, त्या संस्था ह्या जातीयवाद्यांच्या ताब्यात आहेत. वर्णव्यवस्थेचा अहंकार बाळगणारे जे समूह असतात, त्यांचा प्रभाव या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती अधिक असतो. म्हणून या शाळांचं जे नियंत्रण आहे, ते केंद्रवर्ती पद्धतीने करावं, अशी एक त्यांनी भूमिका घेतली. तर ब्रिटिश काळामध्ये शाळांचं स्थानिकीकरण करण्याची एक भूमिका ब्रिटिशांनी घेतलेली होती. तुम्ही एल्फिन्स्टन यांचं जर शिक्षण विषयक जो खलिता आहे, हा खलिता जर वाचला, 1823 चा हा खलिता आहे. तर या खलित्यामध्ये त्यांनी सांगितलं, की शाळा चालवण्याचं जे काम आहे, ते खेड्याच्या पातळीवर म्हणजे व्हिलेजच्या पातळीवर हे सांभाळलं जावं. तर ग्रामीण भागामध्ये शिक्षण प्रसाराची भूमिका ही काही ग्रामीण भागातला सामंत आजही घेत नाही, तेव्हाही घेत नव्हता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याला मोठा विरोध केला आणि त्यांनी अशी भूमिका घेतली, की शाळांचं कुठल्याही अर्थाने जे स्थानिकीकरण आहे, ते स्थानिकीकरण हे शिक्षणाच्या व्यापक अशा विस्तारावरती अंकुश ठेवेल आणि आपण आज असं पाहतो, की मोठ्या प्रमाणावरती ज्या खासगी शिक्षण संस्था ज्या आहेत, त्या शिक्षण संस्था अशा जातीयवादी मानसिकता असलेल्या संस्था चालकांच्या ताब्यात आहेत आणि सरकारी शाळासुद्धा मोठ्या प्रमाणावर ज्या जिल्हा परिषदेच्या नियंत्रणामध्ये ठेवल्या जातात, त्या जिल्हा परिषदांवरती सुद्धा अशा समूहाचं, अशा नेत्यांचं वर्चस्व असतं, जे स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगतात आणि परजातीचा द्वेष करतात. तर अशी एक आपपर भाव मानणारा जो वर्ग आहे, अशा प्रकारचा दुजाभाव मानणारा जो वर्ग आहे, या वर्गाच्या नियंत्रणामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. म्हणून या शाळांचं स्थानिकीकरण होऊ नये, अशी एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. दुसरी एक त्यांनी भूमिका अशी घेतली, की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, या स्थानिक स्वराज्य ची आर्थिक स्थिती अशी नसते, की ते शालेय अशा ची गरजा भागवू शकतील आणि म्हणून मग या संस्थांचं राष्ट्रीयकरण व्हावं, केंद्र सरकारने त्या ताब्यात घ्याव्या, की जी आज अनेक अभ्यासक आणि डॉक्टर अनिल सदगोपाल आणि अनेक संघटना आज जी मागणी करत आहेत, की शाळांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. त्या स्वरूपाची एक मागणी रूपामध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1940च्या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने केलेली होती. ते आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आज इंग्लंड, जर्मनी, फिनलँड हे जे देश आहेत, अ, असे अनेक देश अमेरिकेसह हे भांडवली देश आहेत. फ्रान्स या देशांमध्ये शाळांचं स्थानिकीकरण केलं गेलं नाही. शाळांचं संचलन, शाळांचा विस्तार हा स्थानिक जे सामंत असतात, जे उमराव वर्ग असतो, जो प्रभुत्वशाली वर्ग असतो,
त्या वर्गाच्या लहरीवरती आणि त्याच्या कह्यात ह्या शाळांचं संचलन हे त्या देशांमध्ये ठेवण्यात आलेलं नाही. आपल्याकडे शाळा चालवण्याचं काम हे स्थानिक पातळीवरच्या प्रभुत्वशाली जातींच्या समूहांकडे वर्ग केलं गेलं ब्रिटिश काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मुख्य गुणात्मक असा बदल हा म्हणून आपल्याला असं दिसतं, की शिक्षणाचं जे क्षेत्र आहे, ते शिक्षणाचं क्षेत्र हे आधुनिक काळामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या जाती वर्चस्व निर्माण करण्याचं साधन बनलेलं आहे. सर्व राजकारणी जे आहेत, पुढारी जे आहेत, व्यापारी वर्ग जो आहे, उच्च जातीय बुद्धिजीवी जो वर्ग आहे, त्या बुद्धिजीवी वर्गाने शिक्षणाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेलं आहे. आणि हे शिक्षण क्षेत्र हे त्यांच्या नव्या रूपातल्या प्रभुत्वाच्या निर्मितीचं साधन बनलेलं आहे आणि याच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कठोर भूमिका त्या काळामध्ये घेतलेली होती. आज जर आपल्याला शिक्षण वाचवायचं असेल, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करायचं असेल, शिक्षणाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, लोकशाहीकरण करायचं असेल, तर आपल्याला अ, शाळांचं राष्ट्रीयकरण करावं लागेल, ज्याची बीजं ही आपल्याला ज्योतिराव फुल्यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांमध्ये पाहायला मिळतात. त्याचा उल्लेखही न करणे शैक्षणिक आयोगांमध्ये किंवा इतर वेळी, ही एक गोष्ट ही गुन्हेगारी स्वरूपाची बनते. फुले आंबेडकरांच्या शिक्षण विचारांचा उल्लेख न करता आपण भारतीय शिक्षणाच्या मागासलेपणापासून स्वतःची सुटका ही करून घेऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणजे भाषण हे लोकशाहीवरचं होतं. त्या लोकशाहीवरच्या त्यांच्या भाषणामध्ये एक मुद्दा असा मांडला, की शिक्षण स्वतःच हे काही लोकांना पुरोगामी करू शकत नाही किंवा ते लोकांना जातीच्या विरोधी उभं करू शकत नाही. आणि त्यांनी जो दाखला दिला तो थेट भारतातल्या ब्राह्मणांचा दिला, की सर्वाधिक सुशिक्षित लोक हे त्या काळामध्ये ब्राह्मण होते आणि ते जातीयवादी प्रभावामधनं स्वतःला मुक्त करू शकलेले नव्हते. त्यामुळे शिक्षण स्वतःच हे प्रागतिक असेल आणि ते लोकांना मुक्त करेल, अशी भाबडी समज ना ज्योतिराव फुल्यांची होती, ना ती डॉक्टर बाबासाहेबांची होती. म्हणून केवळ शिक्षणाच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी हाताळला नाही. केवळ शिक्षणाचा राष्ट्रीयकरणाचीही मागणी घेतली नाही. तर शिक्षणामध्ये अशा प्रकारचे गुणात्मक बदल आपल्याला करावे लागतील, ज्या अन्वये सुशिक्षित वर्ग असेल, सुशिक्षित जो वर्ग असेल, तो सुशिक्षित वर्ग हा जुन्या सामंतशाहीच्या विरोधात उभा राहील. जुन्या सामंती विचार प्रणालीच्या विरोधात उभा राहील आणि जात जाणीव जी भारतामध्ये प्रबळ आहे व्यक्तिगत पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर, त्या जाणीवेपासून मुक्त करण्यासाठी तो सिद्ध होईल. अशा प्रकारची एक शिक्षणाच्या आशयाची रचना केली पाहिजे. हे याचं सुतोवाच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शैक्षणिक विचारांमध्ये आपल्याला वारंवार दिसतं. असं काही भारतामध्ये घडलेलं नाही. त्यामुळे अधिक सुशिक्षित लोक हे अधिक जातीयवादी मानसिकता बाळगणारे आपल्याला असं दिसतात. साक्षात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात सर जेव्हा होते, तेव्हा भारतातल्या पुरोगामी कुलगुरू आणि अभ्यासकांना पत्रक काढावं लागलं, की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाला तिथली जी एक ब्युरोक्रॅटिक लॉबी जी होती, नोकरशाहीची जी एक जो दबावगट होता, तो विशिष्ट अशा प्रकारचा दुजाभावाची वागणूक देतो आहे. तर भारतीय शिक्षण क्षेत्रातल्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी जी व्यक्ती असते, ती सुद्धा विशिष्ट अशा जातीय दुजाभावाची शिकार केली जाते, लक्ष्य केली जाते. याहून आपल्या लक्षात येईल, की सर्वोच्च म्हणल्या जाणाऱ्या विद्यापीठ अनुदान मधले अधिकारी, अभ्यासक, शिक्षण तज्ञ हे जात जाणीवेपासून मुक्त झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या आशयविषयक बदलाची जी भूमिका होती, त्या भूमिकेचं स्मरण हे आपल्याला वारंवार करावं लागेल. त्यांच्या आणखी एका भूमिकेविषयी मी बोलेल आणि माझं हे मत थांबवेल. कारण मोठा पट आहे आणि आपण सर्व बाबी या तपशिलात बघू शकत नाही. बरेच सैद्धांतिक मुद्दे मी बाजूला ठेवले आणि काही व्यावहारिक अशा प्रकारच्या त्यांच्या भूमिकांच्या संदर्भामध्ये मी मांडणी केली. त्यातला शेवटचा मुद्दा माझ्यासाठी आत्ता तात्पुरता हा आहे, की त्या काळामध्ये ब्रिटिश जी परीक्षा पद्धती राबवत असत,
ती परीक्षा पद्धती अतिशय कठोर होती. त्यामुळे या कठोर अशा परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक आकांक्षा बाळगणाऱ्या वर्गावरती अंकुश हा ठेवला जात होता. आणि वरचा वर्ग जो होता, तो वरचा वर्ग ज्याच्याकडे अधिक वेळ असतो, अधिक साधनं असतात, तो वर्ग मात्र अशा कठोर अशा परीक्षा प्रणाली मधून तो जात होता आणि तो त्याचा लाभार्थी राहत होता. खरं तर भारतातल्या अभिजनांना देखील ते अवघड गेलेलं होतं. आपण असं पाहतो की कर्व्यांपासून ते आगरकरांपासून ते बंकिमचंद्र चटर्जींपासून ते टिळकांपासून ते अनेक जे केशवसूत असतील, हे कुठल्या ना कुठल्या 10वीच्या त्या काळातल्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये, विद्यापीठीय परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेले होते. तर यावरती राजवाड्यांनी एक लेख लिहिला होता, रानड्यांनी पण लेख लिहिला होता. ते लेख असे होते की आमची शिक्षण पद्धती मुमूर्षू का आहे? व्हाय डू इंडियन ग्रॅज्युएट्स डाय यंग? म्हणजे भारतीय पदवीधर हे लवकर का मरतात? अशा प्रकारच्या तणावांना का ते सामोरं जातात? म्हणून ही शिक्षण प्रणाली ही एवढी कठोर असू नये, अशी अभिजनांची भूमिका होती. हा पॉइंट आपण यासाठी नोट केला पाहिजे, की आज IITचे निकाल बघा किंवा तुम्ही JEEचे निकाल बघा, स्टेट नेटचे निकाल बघा, MPSC, UPSCचे निकाल बघा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे निकाल बघा, ते अतिशय कठोरपणे हाताळले जातात परीक्षा आणि मोठ्या वर्गाला म्हणजे 99% 98% समूहाला अ, या परीक्षांपासून बेदखल केलं जातं, अनुत्तीर्ण केलं जातं आणि ही जी कठोर शिक्षण प्रणाली जी होती, ही सैल करावी अशी भूमिका त्या काळामध्ये अभिजनांनी घेतलेली होती. म्हणजे रानड्यांनी घेतली, राजवाड्यांनी घेतली, गोपाळकृष्ण गोखल्यांनी घेतली. त्यांचं लेखन उपलब्ध आहे. जिथे ते शिक्षण परीक्षा पद्धती जी आहे ती कठोर असू नये असं म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत वेगळी भूमिका घेतली. ते असं म्हणाले, की परीक्षा पद्धती ही कठोर असू नये याची 2 कारणं त्यांनी दिलीत. एक कारण त्यांनी असं दिलं, की कठोर परीक्षा पद्धती ही आपोआपच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं द्योतक असतंच असं नाही. म्हणजे सेट नेटला 2% 1% विद्यार्थी उत्तीर्ण केले, म्हणजे ती खूप सुदृढ शिक्षण प्रणाली आहे, असा त्याचा अर्थ होत नाही आजच्या भाषेमध्ये. 98-99% 97% विद्यार्थी जर अनुत्तीर्ण होत असतील, तर याचा अर्थ असा आहे, की मोठा वर्ग जो आहे, मोठा वर्ग हा अतिशय अ, तकलादू अशा प्रकारच्या अ, पदवीचा तो धारक तयार केला जात आहे, की जो अ, वरच्या दर्जाच्या गुणवत्तेसाठी पात्र तो बनत नाही, असा एक अर्थ घेतला जाऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये त्यांनी ते असं म्हणाले, की कठोर परीक्षा प्रणाली ही स्वतःच काही सुदृढ अशा शिक्षण प्रणालीची ग्वाही देत नाही. म्हणून कठोर शिक्षण प्रणाली कशासाठी आहे? तर दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला तो असा होता, की गरीब वर्ग जो आहे, कष्टकरी जो वर्ग आहे, सामान्य जे लोक आहेत, त्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अतिशय कठोर अशा प्रकारची शिक्षण प्रणाली म्हणजे परीक्षा प्रणाली ही आणली जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परीक्षा प्रणालीला विरोध केला, त्याच्यावरती टीका केली. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं, की वर्ग वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कठोर अशा प्रकारची परीक्षा प्रणाली ही आणली जाते. आणि आज आपण असं पाहतो, की सामान्यपणे 90, 95, 96% जे विद्यार्थी 10वी, 12वी होतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, ते अतिशय अ, अ, म्हणजे गुणवत्तेचा अभाव असलेलं अ, असं अतिशय भुसभुशीत अशा अशा प्रकारचं शिक्षण आणि ज्ञान आणि माहिती आणि डेटा ज्याला म्हणतात, तो त्यांना दिला जातो आणि जीवन जगण्यासाठीची जी पात्रता आहे, ती पात्रता या मोठ्या संख्येने मोठ्या असलेल्या समूहाच्या अ, च्या शिक्षणामध्ये कशी येणार नाही, याची हमी मिळवली जाते आणि मग ही हमी औपचारिक अर्थाने कठोर परीक्षा पद्धतीतून पुन्हा ती मिळवली जाते. मोठा समूह हा अपात्र केला जातो. तो नाउमेद होतो. तो विशिष्ट अशा प्रकारच्या भ्रमनिरासाच्या जाणिवेमध्ये जगायला लागतो किंवा मग तो कुठल्यातरी अशा प्रकारच्या डिप्रेशनमध्ये जातो आणि तो आपण स्वतः अपात्र आहोत अशी एक धारणा करून घेतो आणि मग तो पुन्हा एकदा शिक्षणाचे जे भौतिक लाभ असतात, सामाजिक लाभ असतात, सांस्कृतिक अर्थाने सुद्धा जी उन्नती व्हायची असते, त्या
वर्गोन्नतीच्या सर्व प्रकारच्या ज्या वाटा असतात, त्या वाटा ह्या अ, रुंद केल्या जातात. त्या संकुचित केल्या जातात. त्या अ, अ, त्यांचा संकोच होतो आणि मोठ्या समूहाला या शिक्षण प्रणाली तून लाभ झालेल्या समूहाला सुद्धा प्रत्यक्ष भौतिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि जे लाभ मिळायचे असतात, त्या लाभापासून हा वर्ग वंचित केला जातो. तर हे एक मी छोटंसं उदाहरण घेतलं, ज्या पद्धतीचं एनालिसिस ज्या पद्धतीचं विश्लेषण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या परीक्षा पद्धतीचं केलेलं होतं, ते आजही लागू होतं. कठोर परीक्षा पद्धती ही वरच्या वर्गाच्या अ, वर्गीय वर्चस्वासाठी उपकारक असते. त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना पूरक ती असते. त्यातूनच मग कोचिंग क्लासेसची रचना तयार होते. त्यातून उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या वाटा ह्या विस्तारल्या जातात आणि कोचिंग क्लासेसवरती आधारलेली आपली जी परीक्षा पद्धती आहे, IIT, JEE वगैरे सारख्या ज्या नीट सारख्या ज्या परीक्षा असतात, ह्या सगळ्यांना कोचिंग क्लासेस आणि प्रायव्हेट म्हणवल्या जाणारे ज्या ट्युशन क्लासेस असतात, अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन पुरवणाऱ्या ज्या अनेक ज्या सॉफ्टवेअर ज्या कंपन्या आहेत, त्यांनी या भारताच्या शिक्षण व्यवस्थेला विळखा घातलेला आहे. आणि अलीकडे तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची चर्चा केली जाते. जिथे प्रायव्हेट पार्टनर्स जे आहेत, त्या प्रायव्हेट पार्टनर्सचा गौरव करण्याकडे अगदी सरकारी डॉक्युमेंट सुद्धा त्याच्यामध्ये मागे पडत नाही. तर तिथे आपण फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक जो ध्येयवाद होता, जो जो विचार होता, त्याला तिलांजली देत असतो. त्याचा पराभव करत असतो. तर असा हा जो त्यांना दुर्लक्षण्याचं जे अपराधी कृत्य किंवा गुन्हेगारी कृत्य हे भारतातल्या अभिजनांनी वारंवार केलेलं आहे. त्याचा थेट परिणाम, त्याचं थेट लक्ष, त्याचा थेट बळी हा भारतातला सामान्य जो माणूस आहे, जो एका बाजूला अशिक्षित आहे किंवा सुशिक्षित असला तरी तो सन्मानाने जगण्यासाठी अपात्र आहे. त्यामध्ये याची परिणती झालेली आहे. मला असं वाटतं, की अ, अ, ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचारांची जर आपण संगत सोडली, तर आपण अधिक रसातळाला जाऊ, अधिक विनाशाकडे जाऊ, अधिक शोषणाकडे जाऊ, अधिक वंचनेकडे जाऊ आणि अ, यातून मग पुन्हा बाहेर येणे हे आपल्यासाठी एक दुष्कर्म बनून राहील. एक अवघड अशा प्रकारचं आव्हान बनून राहील. ते आव्हान अधिक गडद जर व्हायचं नसेल, अधिक जर ते असह्य जर आपल्याला करायचं नसेल, तर आपल्याला तातडीने अ, यांच्या शिक्षणविषयक विचारांची उजळणी करावी लागेल. त्याचा साकल्याने विचार करावा लागेल आणि त्याची नीटपणे समाजामध्ये पेरणी होईल. अ, अ, म्हणजे अगदी सरकारी पातळीवर सुद्धा, राजकीय पातळीवर सुद्धा त्याचा विशिष्ट असा प्रभाव तयार होईल. या दिशेने जावं लागेल, असं मला वाटतं आणि शेवटी सांगावसं वाटतं आणि मी इथे थांबतो. यानंतर काही प्रश्न जर असतील, तर त्यांना उत्तर द्यायला मला आवडेल. धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण सर.